नमस्कार मंडळी. तर आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनत आहे हे बघण्यासाठी मी जेव्हा गेले तेव्हा मला अक्षूची ही रेसिपी बघायला मिळाली. हे आहे नाशिक स्पेशल झिरकं. याला काय म्हणतात झिरकं हे मी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे खरं तर, पण ही अतिशय सोपी, सुंदर आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. हे मला आज बघायला मिळाली. याच्यासाठी जेव्हा आपल्या घरामध्ये ऑप्शन नसतं भाजीला तेव्हा हे झिरकं बनवू शकतो. त्यामध्ये फक्त शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण भाजून घ्यायचा आहे, मस्त पेस्ट करून घ्यायचा आहे, थोडासा कांदा घ्यायचा आहे आणि तो बारीक बारीक कापून घ्यायचा. याच्यामध्ये कढीपत्ता ऑप्शनल आहे, पण तरी पण तुम्ही वापरू शकता. कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आमच्या घरची गावरान मोहरी वापरली आहे, त्यानंतर जिरे आणि मग त्यामध्ये थोडासा कांदा टाकून घ्यायचा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. तो मस्तपैकी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हळदीनंतर थोडीशी लाल तिखट, कारण आमच्या घरची ती लाल तिखट आहे, आवडते आम्हाला, त्यामुळे आम्ही ती टाकली आहे. आणि आपण जी पेस्ट करून घेतली ती टाकून घ्यायची. मस्त झाली 2 मिनटात भाजी. अतिशय सोपी आणि अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते. याला झिरकं असं म्हणतात. ही नाशिकमध्ये खूप खाल्ली जाते असं सांगितलं मला अक्षूनं. तर इथं आम्ही या झिरक्यासोबत इंद्रायणीचा भात करतो चिकट, आणि त्यामध्ये आम्ही हे खातो. आम्हाला गरम गरम त्याच्यासोबत झिरकं भयंकर आवडतं. तर तुम्हीसुद्धा नक्की हे झिरकं करून बघा आणि तुम्हालाही नक्की ही रेसिपी आवडेल. एकदा करून खाऊन बघा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा. आमच्या घरामध्ये अशा नवीन नवीन रेसिपी बनत असतात. त्यासाठी सगळं क्रेडिट हे आमच्या मॅडमला जातं. तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद शेफ. थँक्यू.